अविधवा नवमी श्राद्ध. पती हयात असताना ज्या स्त्रीचे निधन होते ते तिच्या अहेवपणी आलेले मरण होय. सुवासिनी स्मरण प्राप्त झाले असता तिच्या प्रित्यर्थ मुलांनी पितृपक्षातील नवमीस पार्वण विधीने अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्रज्ञ आहे. ह्या श्राद्धाचा गौण काळ सूर्यवृश्चिक राशीत जाईपर्यंत असतो. ज्या स्त्रीस अहेवपणी मरण येते तिची मरणोत्तर गणना अविधवा म्हणून असते. कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा अविधवा हाच असतो. त्यामुळे खरे तर पतीच्या निधनानंतर देखील हे श्राद्ध करावयास हवे. परंतु काही ठिकाणी पित्याच्या निधनानंतर अविधवा नवमी श्राद्ध केले जात नाही. पण निर्णय सिंधूच्या मते अशा प्रसंगी देशाचारानुसार व्यवस्था जाणावी असे म्हटले आहे. अर्थात पित्याच्या निधनानंतर हे श्राद्ध चालू ठेवले तरी ते शास्त्रविरुद्ध ठरणार नाही, किंबहुना ते अधिक शास्त्रसंमत ठरेल. स्वतःची सख्खी आई जिवंत असून सावत्र आई सधवा गेली असेल तर एकोद्दिष्ट विधीने श्राद्ध करावे. तथापि सख्खी आई सधवा गेली असेल तर मातृत्रयीचे पार्वण घेऊन अविधवा नवमीचे श्राद्ध करावे. सख्खी व सावत्र अशा दोन्ही माता सधवा गेल्या असतील तर दोन्ही श्राद्धे एकतंत्राने व पार्वण विधीने करून भोजनासाठी मात्र स्वतंत्र सुवासिनी सांगाव्यात. मुलाची मुंज झालेली नसली तरीही त्यास हे श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे. आजी, भगिनी, कन्या, मौशी, आत्या इत्यादी मातृपितृकुळातील पुत्ररहित अशा स्त्रिया अहेवपणी गेल्या असतील तर त्यांचाही समावेश अविधवा नवमी श्राद्धात जरूर करावा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.